सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझ्या श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। प्रथम अन्नपूर्णा देवीला वंदन करूयात आणि स्वयंपाकाला सुरुवात करूयात। आणि आज मी रेसिपी तुम्हाला जी शेअर करणार आहे ती पण मी सांगणार आहे। तर आजची रेसिपी आहे खूप सिंपल आणि साधी आहे, बनवायलाही पण ती खूप सोपी आहे। तर बघा, तुम्ही बघू शकतात इथे या रात्री केलेल्या अशा पोळ्या उरलेल्या आहेत माझ्या 1 2 3 अशा। तर मी त्याचा खमंग असा चुरमा बनवणार आहे, पोळीचा खमंग चुरमा। तर आपण रेसिपीसाठी काय काय लागते ते पाहूया। तर ह्या मिक्सरच्या भांड्यात मी असं मोठं मिक्सरमध्ये निघालं नाही, अजून एकदा मला फिरवायचं आहे मिक्सरवर। तर त्याच्यामध्ये मी कांदा, लसूण, कढीपत्ता, अद्रक, कोथिंबीर असं मिक्स केलेलं आहे आणि ते मिक्सरवर अजून एकदा मला काढायचं आहे। आणि हे पोळ्या तुम्हाला दिसत आहेत त्याचे तुकडे करायचे, बनवायचे तुकडे, आणि त्याच्यानंतर ते पण असं मिक्सरवर बारीक करायचं आहे, त्याचा चुरमा बनवायचा आहे। तर आपण चला तर मग आपण करूयात खमंग पोळीचा चुरमा बनवायला। मी गॅस सुरू केलेला आहे, ही कढई ठेवली आहे वरती गॅसवर, तुम्ही बघू शकता। आणि कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे आता। असे पोळी रात्री वगैरे अशा पोळ्या जर उरल्या ना, तर त्याचं हे टाकून दिल्यापेक्षा आपण एक खमंग नाश्ता टाईप करू शकतो आणि खाऊ शकतो। आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप साधी पद्धत आहे। आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे मी बारीक पोळ्या आहेत ना, त्याच्या बारीक चुरमा बनवलेला आहे। कांदा लसूण पेस्ट सगळीच मी ह्याच्यामध्येच मिक्स केलेली आहे, तेलात न टाकता ह्याच्यामध्येच केलेली आहे। आधी मी कांदा लसूण हे सगळे तेलामध्ये परतून घेतलं होतं आणि मिक्सरवर काढलं होतं, आणि ते मिक्सरवर काढून त्याच्यामध्ये हे मिक्स केलेले मी सगळे। त्याच्यामध्ये कांदा लसूणची सगळी जी पेस्ट मी केली आहे ती ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे। आणि आता हे तेल मी गरम केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी हिंग पावडर टाकणार आहे थोडीशी। आता हे सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकल्यामुळं आपल्याला इथं कढीपत्ता वगैरे काही टाकायची गरज नाही, फक्त फोडणी टाकतो आपण। आणि बाकीचे जे आपल्याला लागतं हळद पावडर, कसुरी मेथी आणि धना पावडर, आणि हे चवीसाठी मीठ। तर आता तेल गरम होत आहे, तर मी फोडणी करते। आणि ही फोडणी अशी कधी आपण करतो ना, तडतड व्हायला पाहिजे ती अशी। फोडणी जर तडतड नाही केली तर आपल्या कालवणाला चव नाही येणार। एक वेळ ती तडतड झाली तरच आपल्याला कालवणाला चव येते। हे मेथी पावडर पण मी थोडीशी टाकते, कारण जास्त टाकलं तर कडू लागते, थोडीशी टाकत असते मी दरवेळेस। हे तडतड होते आहे आता। तर आता मी हे पूर्ण जे चुरमा बनवलेला आहे आपण पोळीचा, तो चुरमा ह्याच्यामध्ये टाकूयात आपण। माझी चुरमा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती तुम्ही करून बघा ट्राय, आणि कमेंट करून सांगा मला की कशी वाटली ती। मला तर खूप चांगली वाटते म्हणून मी करत असते। आता आपल्याकडे कधी भाजी अवेलेबल नाही आहे किंवा बाहेर जायचं आपल्याला कंटाळा येतो कधी कधी, मग तशा वेळेस आपण हे चुरमा करून खाऊ शकतो पोळीचा, किंवा नाश्ता करून खाऊ शकतो। नाश्तासुद्धा होऊ शकतो आपला सकाळी सकाळीचा। आणि एकतर आपलं अन्न पण वाया जात नाही आणि ते चांगल्या पद्धतीनं करून आपल्या पोटात पण जातं। आणि शेवटी जेवढं पोटाला लागतं तेवढंच आपण खावं, टाकून देऊ नये। अन्नपूर्णा देवीला ते आवडत नाही आहे अन्न टाकून दिलेलं, त्याच्यामुळे मी तर कधी अन्न टाकत नाही आहे, ताटात पण टाकत नाही आणि वेस्ट पण करत नाही आहे। कारण आपण अन्नासाठी म्हणा किंवा पोटासाठी 10 दिशा असं म्हटलेलं आहे की, त्याप्रमाणे अन्नाची सर्वजण अन्न हे अनमोल आहे, ते टाकून देऊ नये कोणीही, असं मला तरी वाटतं। आता हे आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात। आणि ह्याच्यानंतर असं थोडंसं कोरडं होत असेल तर अजून थोडंसं तेल टाकावं ह्याच्यामध्ये।
आणि ह्याच्यामध्ये ॲड करायला अजून एक मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले की लिंबू असलं तर लिंबाचा रस त्याच्यावर असं आपण टाकू शकतो. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे लिंबू, तर टाकू शकतो. आणि आपण हे सगळं झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं. हे जे कोरडं कोरडं लागतं ना, तर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हे असं टाकून घ्यायचं आणि असं हलवायचं आणि एक 5 ते 2 किंवा 5 मिनिटं असं वाफ येऊ द्यायची थोडीशी, म्हणजे ते खूप छान व्यवस्थित करणं होतं. खाऊन मातावं माणसानं पण टाकून मातू नये असं म्हणतात, ते अगदी योग्यच आहे. अन्नाचा कधीही अपमान करू नये. अन्न हे लक्ष्मीसारखंच असतं. बघा किती छान दिसतोय हा चुरमा, तुम्ही बघू शकता किती छान आहे. ह्याच्यावर आपण लिंबाचा रस जर टाकू शकता किंवा आपण डिशमध्ये देताना आपण हे वाफ येऊ द्यायची, थोडीशी वाफ येऊ दिल्यानंतर आपण त्याच्यावर हे काचेचं मी झाकण ठेवते. 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची अशी मोठं गॅस करून. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सर्व करायचं. आणि लगेच बंद करायचा गॅस. बघा कसा झालाय तो, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे टेस्ट ह्याची होती आहे. म्हणजे तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कसा झाला हा पोळीचा खमंग चुरमा कसा झाला. तर आपण ह्याच्यानंतर ह्या ताटात घेऊ शकतो. ताटात घेतल्यानंतर आपण त्याच्यावर दही घ्यायचं, असं दही त्याच्यावर टाकायचं आणि आपण खाण्याला सुरुवात करायची. आणि बघा ते कसे वाटते ते. मला तर असं पाहूनच त्याला पाणी सुटते असं वाटते. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.